नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज सकाळी इकडे नमस्कार तर करायला उठ. नमस्कार कर. नमस्कार मित्रांनो. डोकं सकाळी चालत नाही काय. सकाळी 7:30 वाजलेत. मी नवीन जिम लावलेली आहे. शिवानी पण लावणार होती, पण आमच्या जिम मध्ये स्लॉट नव्हता. ते बोलले की आपण चांगल्या माणसाला पहिले. पण तरी आम्हाला जबरदस्ती सकाळी स्वतःसोबतच उठवतोय. उठवलं पाहिजे ना यार. स्वतःला उठवत नाहीये जे मला उठवतोय. दुसरा दिवस आहे आज. दुसरा दिवस आहे. सगळं व्यवस्थित. आता आम्ही जिमला जातो. मी जातो म्हणजे सॉरी आम्ही नाही. मी जिमला जाऊन येतो आणि मग पुढे बघूया आपण दिवस कैसा जात आहे. आणि तुम्हाला आमचे वीकडेचे व्लॉग्स भरपूर आवडतात. लास्ट वीक मध्ये आम्ही 2 टाकले आणि तुम्हाला भरपूर आवडले, तर आम्ही विचार केला की अजून एक टाकूया आता. कैसा जा रहा है दिन. बाय गाइस. जिमला चाललोय काय. ओके, सो आता यश गेलेला आहे जिम मध्ये. मी त्याच्या इथे क्लिप्स टाकेन. मी त्याला बोललीये की तू पण व्लॉग कर. तोपर्यंत मी पटकन फ्रेशन अप होऊन येते, म्हणजे आंघोळ करून येते आणि भेटूया लवकरच. जिम झाली गाइस. माझी जिम डन आहे. खूप टाइम नंतर मी लेग्स मारले, पण माझे पाय प्रचंड दुखतात. आता घरी जातो, शिवायला जातो, पाय लावून द्यायला. चल मी जिम लावले ना. आधी मी बिल्डिंग मध्ये करायचो, तो असे वेगळे मसल दुखतात ना, जे मला माहिती पण नव्हते माझ्या बॉडीमध्ये आहेत. आणि घराबाहेर बघा इन्स्टामार्टची ऑर्डर येऊन थांबली बाहेर. उघडलं नाही वाटतं माझ्या बायकोने दार. चला आता आतमध्ये जाऊया. जिम वरून येण्याआधी मी विचार केला की जरा मी घर आवरते आणि तुम्हाला दाखवते की त्याची सवय अजून गेलेली नाहीये. कुठेही जायचं असेल, कपडे काढून तो असे हंतरणार, घातलेले कपडे. बाथरूम मध्ये नाही, कुठे नाही, असे हंतरणार. आणि ही रिसेंटली मी हे पांघरून घेतलंय, ज्यात एकदम कोझी झोप येते. पण ह्याला परत नीट घडी करून ठेवणं खूप डिफिकल्ट आहे, स्पेशली एका माणसासोबत, कारण की ही खूप मोठी आहे. हे सगळं पटकन आवरते. अजून थोडंसं बाहेरचं सामान आवरायचं आहे. ते सगळं आवरून मग मी आंघोळीला जाते. ओके, सो आता आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे आणि आंघोळीनंतर सर्वात पहिली गोष्ट जी मला करायला आवडते ती आहे स्किन केअर. आणि तुम्ही बघू शकता तिथे फुल असा रेडनेस झालेला आहे मला, आणि इथे असे ॲक्ने स्पॉट्स सुद्धा आहेत. आणि हे एव्हरी मंथ मला येतं जातं ड्यू टू हॉर्मोनल चेंजेस और सन एक्सपोजर वगैरे. आणि हे जे डाग आहेत ना, ते जाम स्टबन असतात, ते जात नाही. आणि त्यासाठी ह्याच्यावरती राईट प्रोडक्ट, इफेक्टिव्ह प्रोडक्ट यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठीच मी यूज करणार आहे हिमालयाचं डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक सिरम. आणि मी हिमालयाचे प्रोडक्ट्स इयर्सपासून आता यूज करते, सो आय टोटली ट्रस्ट दिस प्रोडक्ट. सो दिस सिरम हॅज 100% ऑर्गॅनिकली सोर्स टर्मरिक, प्लस यात आहे 10% ग्लायकॉलिक ॲसिड अँड 2% नायसिनामाइड, जे डार्क स्पॉट्स क्लिअर करतं अँड गिव्स ग्लोईंग स्किन. सिरम पूर्ण ऑब्झॉर्ब झालेला आहे, एकदम लाईट वेट वाटतंय. आणि हा ग्लो बघा. तर ह्याच्यानंतर पटकन मी मॉइश्चरायझर सोबत टॉपअप करणार आहे, म्हणजे याने छान असं मॉइश्चर लॉक इन होऊन जाईल. आणि जर तुम्हाला पण हा प्रोडक्ट हवा असेल तर यू कॅन चेक लिंक इन द डिस्क्रिप्शन. अँड दिस प्रोडक्ट इज ऑल्सो अवेलेबल ऑन ॲमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट अँड हिमालयाच्या ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती. सो लवकर चेक करा टू गेट ग्रेट डिस्काउंट्स. सो फायनली दोघं पण रेडी झालेलो. मी तर ऑलरेडी झालेली. मी जरा स्लो असेन आज अख्ख्या व्हिडिओ मध्ये, कारण माझं पाय अंग भरपूर सोर झालं. हा ना, नवीन जिमला लागला ना की ह्याचं हेच मला नाही आवडत. माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. सगळ्यांना माहितीये जे खूप टाइमपासून जिमला जातात, तुम्हाला माहितीये माझं सोर झालं अंग, म्हणजे मी काय बोलतोय, मला हलता नाही येते जास्त. असं मग उलट जास्त हल्ला पाहिजे तो पण. तर हा फायनली रेडी होऊन आलेला आहे. आणि आज आहे काहीतरी एकादशी आहे, पुत्रदा एकादशी आहे. तर आम्ही ऍज युजल येलो फ्लावर्स अर्पण केलेले आहेत. आणि हळू ये ना मागे बोलतोय मी, मला चालतंय ना, रपारप हलती अख्ख्या घरात. आणि आता आम्ही जाणार आहोत किचन मध्ये, कारण की आता मला नाही माहिती, जर तुम्ही बघितलं असेल आम्ही डिटॉक्स वॉटर बनवलेलं बीटरूट, आमला आणि आलाचा. तर तसंच आता आम्ही एक डायजेशन डिटॉक्स वालं बनवणार आहे. त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करणार आहे, ही बनवणार आहे, कारण माझी हालचाल सोय ना. मी कॅमेरा पकडून हे बघा असं मी उभा राहू शकतो. त्याच्याने जास्त दुखणार आहे. वाव मला चालता येतंय, हवेत चालतोय मी. वाव. ओके, सो आता हे पियाचं पाणी आम्ही घेतलेलं आहे. ओके. आणि हे गरम करणार आहोत थोडंसं. त्याच्यामध्ये आम्ही पहिले टाकणार आहोत मेथी दाणा. हे तुम्ही रात्री पण पाण्यामध्ये ग्लासामध्ये सोक करायला ठेवू शकता. तर त्याच्यानंतर मी टाकणार आहे क्युमिन सीड्स, जिरा थोडासा. तर हे पाणी आहे ना, मी बघितलंय युट्यूबवरती की हे डायजेशनसाठी चांगलं असतं आणि स्किनसाठी वगैरे पण चांगलं असतं. माझी स्किन तर ऑलरेडी भारी आहे. हो, पण माझ्यासाठी मी करते, तू नको पिऊस मग, ठीक आहे. आणि आपले केसांसाठी पण मेथी वगैरे चांगलं असतं. आणि डायजेशनसाठी जिरा आणि बडीशोप. आणि बडीशोपने कसं, बडीशेप सॉफ्ट. तर सॉफ्ट टाकून पाण्याला छान
चव पण येईल. हा ना, त्याच्याने स्वीट चव येईल. तर हे ना म्हणजे जास्त पण नाही पियायला पाहिजे, कारण की पोटात गरमी पडेल. मेथी खूप गरम असतं ना, म्हणून थोडं थोडंच ऑल्टरनेट डेज वगैरे तुम्ही पिऊ शकता. तर आम्ही आतासाठी विचार ह्याच्यात चहा बनवूया का? हा, बडीशोप टाकतात चहामध्ये. तर आम्ही असा विचार केला की आता जिम लावलंय तर जिम ट्रेनर जसं बोलेल तसं आम्ही फॉलो करणार. भलेही त्या लोकांनी मला आता घेतलं नाही आतमध्ये, पण नेक्स्ट मंथ पासून करणार आहे मी. आणि आम्ही प्रोटीन पावडर पण त्यासाठी मागवलंय. माझ्यासाठी स्ट्रॉबेरी फ्लेवर. माझ्या चेहऱ्यावर, डायरेक्ट चेहऱ्यावर. ह्याच्यासाठी देवानी बघितलं, देवानी बघितलं, देवानी आणि ह्याच्यासाठी मँगो. मला कळत नाही कोणता माणूस असं प्रोटीन पावडर मँगो फ्लेवर मध्ये खात असेल. अरे भाई, मँगो फ्लेवर ज्यांनी मला सांगितलंय ना, तो पण मँगो फ्लेवर मध्येच खातो प्रोटीन पावडर. म्हणजे त्यांना पण आवडत, त्यांनी मला घेतलं नाहीये या महिन्याला. पण मँगो फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी ते त्याच्यात लिहिलेलं आहे की रिअल अल्फान्सो मँगोज. बघूया कसं लागतं. हे प्रोटीन आहे ना, हे प्रोटीन आम्ही ऍक्च्युली संध्याकाळी पिणार आहोत नाश्त्याच्या टाइमला. आणि आज आम्ही डिनर पण बनवणार आहोत. डिनरच्या टाइमला आपण पनीर खाणार आहे ना, म्हणून आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं की 20-20 ग्राम्स हर मील. तू सांग ना, तुला सांगितलं ना, मी का सांगते. बोलू तर शकतोच ना की दात पण दुखतायत. अरे मी विचार करत होतो की नक्की काय सांगितलंय. म्हणजे एव्हरी मील मध्ये प्रोटीन असलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण एव्हरी मील मध्ये प्रोटीन असलं पाहिजे म्हणून आपण सकाळी तर आता काय जेवलोच नाही. ब्रेकफास्ट केला ना आम्ही. अनिता ताईला रिक्वेस्ट केली आहे की इफ पॉसिबल तुम्ही आम्हाला ब्रेकफास्ट मध्ये 2 चिला, कारण की त्या ट्रेनरने सांगितलंय की एव्हरी डे ब्रेकफास्ट स्किप नाही करायचं. आणि ब्रेकफास्ट मध्ये पण छान प्रोटीन असलं पाहिजे. तुम्ही चिला खा, थालीपीठ खा, आणि त्या सगळ्यामध्ये 100 ग्राम पनीर असं मॅश करायचं, किंवा मूग दाल चिला. हे सगळं तुम्ही ब्रेकफास्ट मध्ये खा. कमी क्वांटिटी मध्ये खा, बट खा. त्याच्यानंतर लंच मध्ये प्रॉपर प्रोटीन असलं पाहिजे. तुम्ही सब्जी रोटी जे खायचे ते खा, पण फायबर पाहिजे. म्हणून आम्ही हे गाजर आणि काकडी परफेक्ट ते आणून ठेवलेलं आहे, म्हणजे जेवणासोबत ते खायला. हे 2. आणि अजून काय सांगितलंय, अजून तिने सांगितलं मेन हे आहे की एव्हरी मील मध्ये तुमच्या प्रोटीन गेलं पाहिजे, कारण प्रोटीन तुमचं वजन कमी करायला पण मदत करतं आणि मसल स्ट्रॉंग करतं. आणि आताच्या जमान्यात मसल स्ट्रॉंग असलेलं इम्पॉर्टंट आहे. अरे रे, आता तर जिराचा वास यायला लागला, सॉफ्टचा गेला. हो. तर अजून आणि मग नंतर डिनर सांगितलंय की 7:30 पर्यंत डिनर कम्प्लिटेड पाहिजे. तर आम्ही डिनरला लक्षात ठेवलं पाहिजे. 7:30 विचार केलाय की नेहमी पॉसिबल नाहीये यार 7:30 ला. कधी कधी करावं, पॉसिबल करावं माणसानी. प्रत्येक गोष्ट पॉसिबल नसतेच, पण केली पाहिजे पॉसिबल. ओके. मला टोमणे बघा कसे मारतोय. टोमणे पण मारतोय. टोमणे कशाला मारेल मी तुला? ओ, टोमणा पण असू शकतो हा. प्रत्येक गोष्ट पॉसिबल केली पाहिजे. व्हेरी गुड, थँक्यू. ओके. आणि हे आता थोडस उकळी आली आहे, आता हे बंद करून थोडीशी उकळी ना, 150 बबल दिसले मला, 150. आणि अजून काय काय सांगितलं तुम्हाला आम्ही शेअर करतो. हे बघ, तरी मी दिसतेय. तर अजून सांगतो आम्ही तुम्हाला काय काय आम्ही सांगतो काय काय शेअर केलं. हा मला इंटरप्ट करतो बोलताना, ते तुम्हाला दिसत नाही. पण त्यांना माहितीये ना मी किती वेळा इंटरप्ट करतो आणि मी गप बसतो. असं केलं की मी गप बसतो, पण तू इंटरप्ट केल्यावर मी तुला असं पण नाही करत. ओके. तर मी काय बोलत होत. आणि त्यांनी सांगितलंय की 10:30 झोपायचं, मॅक्स टू मॅक्स 11. तर आम्ही गेले 2 दिवस आम्ही 11च्या आधीच झोपतोय. 10ला फोन घेऊन बेडवरती जातो. पण हे पण बदल पाहिजे. बरोबर. 10:30 पर्यंत जरा फोन मध्ये टाइमपास करतो आणि मग 10:30ला फोन ठेवला की 11 पर्यंत झोपून जातो. करेक्ट. आता तुला जर कॅमेरामध्ये दिसत राहायचं असेल तर माझ्या सोबत राहावं लागेल आयुष्यभर. बघितलं? हे बघ, मी गेली की तू येशील बरोबर. आता हे पाणी पितो आम्ही. हे प्यायचं आता? हो. मग मजा येईल ना. ह्याला गाळून घ्यावं लागेल. आईला, पण ह्याला खूपच मेथी बिथीचा वास येतोय. मग येणारच. आणि स्पेशली मुलींसाठी पण खूप चांगलं असतं. अरे बापरे, पण मी तर मुलगा आहे. सायकल साठी मेथी खूप चांगलं असतं. सायकल तर मुलं पण चालवतात. मेरे को मारने का नहीं, मारने का नहीं मेरे को. माझी बायको सुन चांगली. इकडे बघ, मी इथे, तू तिकडे. इकडे. हा, कारण की मी काम करते. इकडे. जितना बोला उतना कर. इकडे या प्लीज. इकडे.
अरे शिवानी, माझं अंग खरंच दुखतंय, मला चालता नाही येते. मी जिमला जायला लागेल ना तेव्हा दाखवते तुला. ए भाई, हे अशी करून चालशील, अशी समजलं ना. मी तरी नॉर्मल जिमला जायचो, लेग्स मारायचं, म्हणून मला आता सहन होतोय थोडं. अरे मी कोविड मध्ये 200 सिटअप्स मारायची. 200 सिटअप्सनी काही नाही होत. ह्यांची सिटअप मी प्रॉपर मारायची. शट मार, एक मारून दाखव. हे तू कर मग, ठीक आहे. नाही हे कर मग मार. नाही आवडत हे प्लास्टिकचं यूज करायला, कारण की गरम गरम टाकणार तर मग. स्टीलचं आहे ना बाळा. कुठे पण हे विकतातच कशाला. मी सांगतो, हे एक आपण पेटिशन फाईल करू कोर्टात की हे विकणं बंद करा. शोधलं की सापडतं. ठीक आहे, मग हे आता वापरतो. थोडंसं खराब झालंय, ते नवीन घेतलं पाहिजे. स्टीलचे ग्लास का आणलेस? हे असं पियायला जरा छान वाटलं पाहिजे ना, ह्याच्यातनं फक्त पाणी पिया. ते ऐकायला जाऊन नवीन ग्लास घेऊया. नाही काचेचे नाही. चारानाची कोंबडी नाही, काय बोल. राहू दे बदक राहू दे. आठवण्याची मी करतो ते. हे मी करतो. आठवण्याचा मसाला तसा असतायचा. एक दिवस जिमला जातो, पण त्याच्या आधी अरे हे मी करतो ना, काहीतरी करू. मग लोकांना पण वाटेल की यश काहीतरी करतोय या व्हिडिओ मध्ये. हा जो कुर्ता मी घातलाय ना, हा जुना आहे. 3 वर्ष पुराणा कुर्ता, तेव्हा मला होत नव्हता. हा, अमेझिंग दिसतोय रे. मी आता नोटीस केलं. आज मी घातलं, मला असं वाटत होतं की मी जाडी झाली, पण हा मला तेव्हापेक्षा जास्त परफेक्ट फिट झालाय. बघितलं, म्हणजे मी किती प्रेम करतो तुझ्यावर, त्याच्यामुळे तू फिट आहेस एवढी. प्रेम केलं की जाड होतो माणूस. मी जाड होत चाललोय. मग कारण मी करतेय ना. मी पण करतो. हे असं दिसतं. चिअर्स मारूया. आणि आता त्याला पिऊन सांग. मी एवढं गरम नाही पिऊ शकत, पण तू पिऊन सांग कसं लागतं. हा, हे असंच मला पाजून गरम नंतर बोलते तुझे टेस्ट बड जळलेले आहेत. अरे त्या दिवशी काल ना आम्ही आमच्या एका फ्रेंडच्या वास्तुशांतीला गेलेलो, तर तिथे ना भाजीमध्ये मीठ कमी होतं. तर आम्ही सगळे बोलतोय की छान होती, टेस्टी होती भाजी, म्हणून कमी मीठ जाणवलं नाही. पण आम्ही सगळे बोलतोय की हा थोडंसं मीठ कमी आहे. हा बोलतोय अरे मीठ एकदम बरोबर आहे. अरे मला खरंच मीठ नाही कळत. मला असं वाटतं देवाने ती ताकद दिली की तू जे पण तोंडात टाकशील ते चांगलंच लागणार आहे. कसं लागतंय? मस्त लागतंय खरं. म्हणजे कडू नाही लागत आहे, पण गोड नाही लागत आहे. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण थोडे थोडे ना हे टाकते. हा, तर चला हे पितो आणि मग थोडं काम पण करतो आणि भेटूया पुढच्या ह्याच्यात. येस गाईज, आता आम्ही लंच करणार. जाम भूक लागली. लंच टाइम. तर आजचा लंच आहे मसूरची भाजी, मसूर डाळची भाजी आणि ज्वारीची भाकरी. येस, आणि थोडस आम्हाला जरा तिखट काहीतरी खायची इच्छा झालेली म्हणून तिखट थोडेसे चिप्स खातोय. पापड घेतले. येस, आता हे मस्त जेवूया. हा टेस्ट करूया. भाकरी तर अमेझिंग असते हिची, सॉफ्ट, म्हणून मला ज्वारीची खायला पण काय वाटत नाही. मला मसूर पण आवडतो. नाईस, टेस्टी. आता जेवतो, मग परत कामाला लागतो. मग भेटूया इव्हनिंग स्नॅक्स. येस, बेस्ट ला. नाही, डिनर मध्ये नाही, स्नॅक्स. हा, स्नॅक्स, कारण डिनर काय करणार मग? चिला. मग इव्हनिंग स्नॅक्स काय करणार? प्रोटीन पावडर काहीतरी खाऊ आणि मग प्रोटीन पावडर. सोबत डन. मग आता आपण डायरेक्ट स्नॅक्सला भेटू आणि त्यानंतर डायरेक्ट डिनरला. चला, आता आम्हाला धष्टपुष्ट होऊ दे. खाल्ला का मार? हा, म्हणून बोलतो नीट बोलायचं माझ्याशी, समजलं का? असं होतं नाही तर नेक्स्ट टाइम नीट बोलत जा. हा, बॅग नको करूस. मी ह्याच्यात कांदा कापते तरी पण डोळ्यात पाणी येतंय. कसं कापते, काय पद्धती? हा, बस झालं भाई, एवढा बारीक? एकदम बारीक चिलामध्ये, एकदम बारीक पाहिजे मला. हो. तर गाईज, आम्ही ना, आपण दोघं दाखव ना. तर सगळं झालेलं आहे आणि आम्हाला थोडासा उशीर झाला, कामामध्ये आम्ही बिझी झालो. आणि हा तर मस्त नी डुलकी काढली आहे. तर 5 वाजलेत आता, नाही 5:15 झालेत. तर आता एक ग्लास प्रोटीन पण पितो आणि विचार केला एक ग्लास नको पिऊया. मला वाटतं ना एकच ग्लास दोघं पिऊया. का? कारण ओव्हर होईल आपण प्रोटीन पिलेलं. आता ह्याच्यात पनीर. मला मी ना लाईफ मध्ये कधीच प्रोटीन नाही खाल्लंय, सो मला काही अंदाज नाहीये कधी खायचा कधी नाही खायचा. मी ह्याच्यावरती आणि त्या ट्रेनर वरती सोपवलंय. तर ट्रेनर ह्याला सांगतो, ह्याचं मी ऐकते. व्हेरी गुड, हेच झालं पाहिजे. काय पण आता तू मला बोलायचं की प्रोटीन इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन घेतलं पाहिजे. आणि आता जेव्हा घ्यायची वेळ येते, तू बोलतो अर्धा ग्लास पियायचं. अरे अर्धा पिऊया, कारण आपण आता पनीर खाणार आहे ना. असं काय करते? मग ठीक आहे, जे काय क्वांटिटी आहे तुझ्या, तू काय वरती दाखवतोय? ओ माय गॉड. तर जे काय आहे ते तू बनव आणि मला दे पियायला.
मीच बनव. हो मीच बनव म्हणजे पोळा मी बनवते. हो पण आपल्याकडे ते हे नाही आता शेकर. हा ते मला नाही माहिती, हाताने ढवळ आता. हाताने ढवळलं जात नाही. तुला सांगा प्रोटीन दिलं नाही का आयुष्यात? नाही पिलं तेच सांगत होती ना मी फक्त हेअर प्रोटीन. हा मग तसंच ते कसं मिक्स नाही होत. होतं मी करते. हेवाला पण होईल मला वाटतं. पण ठीक आहे चल आता तू बोलते ना 1 मिनिट जरा तुझी गाडी बंद करशील का 2 मिनिटं? हा आता आपण प्रोटीन प्यायचंच आहे. 2 आहेत समोर 2. हे बघा 1 2 होल ट्रूथचं मी ते ऑफिस मध्ये ना हे मिळतं बार ना. हा ते पण चांगले असतात. ते चांगलं पण आता मला खरंच प्रोटीनचं काही आहे. अरे नाही पण मी बोलते कुठलं वाला प्यायचं तुला? दोन्ही वे प्रोटीन आहे. स्ट्रॉबेरी नको आंबा पिऊन बघा ना. फक्त फळ चांगलं लागतं किंवा जास्तीत जास्त. अगं शनी एकदा तर ट्राय करूया ना. हा मग मला स्ट्रॉबेरी दे ना, तू ते खा ना. ठीक आहे पहिले स्ट्रॉबेरी पिऊया. जर स्ट्रॉबेरी चांगलं लागलं ना तर मग आंबा पण पिऊया. हा दोन्ही एकत्र आजच. दोन ग्लास प्यायचंय ना. अरे तू एकच ग्लास बोललास ना. पण आता तुला एवढं मेहनत करताना बघून मला वाटलं की तुला एका ग्लासात तुला 1 ग्लास अख्खा पाहिजे. मला असं वाटलं जेन्युइनली. जे काय ते दे करून, मला काही अंदाज नाहीये. ओके चला माईक लावायला दे. ओके. बिचारी कांदा कापून झाला. आता काय कापतेस? पनीर घिसना चालू आहे. ओ माय गॉड व्हॉट इज दिस? ते हाताचं लागलंय. ओके हा चल एक काम करूया पहिले. चल आपण प्रोटीन शेक पिणार आहे ना तर मग एक काम करूया आपण पहिले त्याचा वास टेस्ट करूया. तू कधी घेतलाय ओरिजिनल वे प्रोटीनचा वास? ओहो हा बघा ना काय दिसतोय. आणि हा गाईज हे प्रमोशन नाही करत आम्ही या प्रोटीनचं. आम्हाला त्या जिमवाल्यांनी सांगितलं की मी हे घेतो आणि मला हे चांगलं वाटतं बॉडीला. आम्ही त्याचं ऐकून असं प्रोटीन घेतलेलं आहे हे वालं. तर मला असं वाटतं की ट्राय करू शकतो. हा कारण मी आधी घेतलेले प्रोटीन मी वे वाला घेतलंय. मी ऑन वापरलंय, मी डायमेटाइज वापरलंय, मी अजून कुठलं वापरलंय? अवतार वापरलेलं आहे मी एकदम स्टार्टिंगला जेव्हा मी कोविड नंतर जिमला जायचो. तर कोविडच्या आधी जिमला जायचो तर तेवढे मी वापरून झालेले आहेत. आणि मला डायमेटाइज आवडलेलं. मला वे एवढं नाही आवडलं. काय बोलतोय तू नक्की? काय बोलणार क्या? त्यांना कळतंय. सॉरी मी त्या ब्रँडचं नाव विसरलो. ते मला एवढं नाही आवडलं. पण आता मी विचार केला की हिचं वाला ट्राय करून बघा कारण ह्याचं मी खूप नाव ऐकलेलं. आता तुझं वास टेस्ट करूया आपण. चला 1 2 3. मला इथून वास आलेला आहे. नाही तुझं नाक स्ट्रॉंग आहे पण तरी पण एकदा बघ ना यार काय दिसतं हे. शनी एकदा घे वास. नाही एकदा प्लीज माझ्यासाठी प्लीज. कसला तरी वास आहे हा. स्ट्रॉबेरी नाही. मिल्की बारच्या व्हाईट वाली मिल्की बारच्या आतमध्ये जे पिंक आहे ना त्याला जर असा चुरा केला त्याचा वास कसा येईल तसा वास. त्या हाताने ते जरा ऍक्च्युली यार मला हे कळलं नव्हतं आवाज कसला. चला आता 1 ग्लास बनवून पिऊन बघू. आणि आम्ही ना हे वाला प्रोटीन आणलं. हे पण आम्हाला हे वाला प्रोटीन आणलंय. मला वाटलं हे पनीर आणलंय. मला वाटलं हे पनीर आणलंय. लो फॅट एक्स्ट्रा प्रोटीन. लो फॅट पनीर. येस लो फॅट पनीर. कारण आम्ही विचार केला की खूप सारं पनीर खाणार तर मग आपण फुल फॅट वाला नॉर्मल पनीर खात बसलो तर मग. आणि हे ट्राय करतोय आम्ही कसं खातो. असं आम्ही काय सगळं 100% नाही बोलत आहे की दिस विल वर्क. हा पण ट्राय करणे को क्या हरकत आहे. हा चला आता मी बनवतो मस्त एका ग्लासात. आणि तुला माहिती आहे काय 200 ग्रॅम पनीर आहे. तुला 100 ग्रॅम 50 ग्रॅम प्रोटीन अख्खं मिळायला पाहिजे दिवसामध्ये कारण की माझं वजन तेवढं आहे. हा हे बघा हा ते एक आहे. ती एक गोष्ट आहे जी मला आधी पण माहिती होती. ही काय तिने नवीन सांगितली नाही मला. जेव्हा तुम्हाला तुमचं मसल बिल्ड करायचं नसेल फक्त मेंटेन करायचं असेल तुमच्या बॉडीमधलं असेल किंवा तुमचं जेवढं वजन आहे. आता माझं वजन 85 किलो आहे. 85 किलो आहे तर 85 किलोच्या मसलसाठी मला 85 ग्रॅम्स प्रोटीन डेली पाहिजे बॉडीमध्ये. आणि असं काही नाहीये की प्रोटीन पावडर खाऊच नाही घाणेरडं असं नसतं गाईज. मम्मी पप्पा जर तुम्ही बघत असाल तर असं नसतं की प्रोटीन पावडर घाणेरडं आहे. प्रोटीन आपल्या बॉडीसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रोटीन आपल्या केसांसाठी पण आवश्यक आहे. आपल्या स्किनसाठी पण आवश्यक आहे. आणि नाही काय होतं माहितीये मी सांगते. आता माझे मम्मी पप्पा त्यांनी तर कधी प्रोटीन नाही खाल्ले पण त्यांचं माझ्याहून जास्त स्ट्रॉंग ते लोक आहेत. आणि हे का कारण की तेव्हा लहानपणी त्यांना चांगले ऑर्गॅनिक सगळं मिळालंय. नॉनव्हेज पण एकदम चांगलं आणि तेव्हाच्या काळात असं नाही की उभरबुक केली कल्टी मारली. आता पण आपण बघतो मम्मी पप्पांना ते लोक बसनी जायला जास्त हे करतात की मी इथून जाईन. केस कापायला केस कापायला गेलेले 8 किलोमीटर लांब.
कारण की तेव्हापासून आम्ही आता चेंज केलं ना, तर आधी जिकडे कापायचे तिथे गेले. मी असे तर मी विचार केला एवढं कशाला मेहनत करू, खाली. आणि त्याच्यात इथून बस स्टॉप पर्यंत चालत, तिथून बसनी तिथपर्यंत, आणि बसमध्ये पण कधी कधी उभं राहायला लागतं. त्याच्यानंतर बस नाही राहायला लागत. हा बरोबर आहे. मी युजली सांगतोय की ते लोकांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त होती. एक आपण बदलापूरला गेल्यावर ते मामी एवढी काम करते, बाप रे. मग त्यांचं फिजिकल ऍक्टिव्हिटी खूप जास्त आहे, आपली तेवढी नाहीये. आणि आता मी जेव्हा मम्मीला बोलते ना, मम्मी मला बोलायची की मी लहानपणापासून गावठी चिकन खात आली आहे. त्यांचे जे व्हेजिटेबल्स पण होते ते पण एकदम रॉ असे फ्रेश होते. आता सगळे व्हेजिटेबल्स मध्ये पण सगळं भेसळ असते, नॉनव्हेज मध्ये पण भेसळ असते. म्हणून आपल्या बॉडीला, न्यू जनरेशनच्या बॉडीला प्रोटीनची जास्त गरज आहे. आणि जरी तुम्ही व्यायाम करत नाही आहात, थोडाफार व्यायाम करा. कारण त्याच्यानंतर मी आज एक रील बघितली, ती खूप जेन्युइनली मला चांगली वाटली की यू आर नॉट गोइंग टू द जिम बिकॉज यू वॉन्ट टू लुक गुड. कारण तुम्हाला नंतर हे एक काय होतं की तुम्ही आता स्कॉट्स जे मारतात, ज्यांना माहिती आहे स्कॉट्स, ते स्कॉट्स तुम्ही तुमच्या पायासाठी आता नाही मारत. 80 वर्षाचे असताना टॉयलेट सीटवरून उठायला तुम्हाला तेवढी ताकद पाहिजे, म्हणून तुम्हाला आता ते स्कॉट्स मारले पाहिजे. ते तुमच्या नंतरच्या टाइमसाठी की हा माझं सगळं बॉडी फिट आहे, मी माझ्या नातू सोबत खेळू शकतो, त्यासाठी. मी खरं सांगू का, नंतरचा जाऊ दे, मी आत्ताच जास्त धावली वगैरे की माझा असं श्वास हे होतो, तर ते सगळं स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. नाहीतर आपण 35च्या नंतर मग खूपच प्रॉब्लेम होईल. मला तरी वाटतं आपलं बॉडी एज तर असं नेहमी असलं पाहिजे की इफ वी आर 25 तर आपलं बॉडी एज पण 25च असलं पाहिजे, और यंगर. असं यंगर इज बेटर. हा, यंगर इज बेटर. मानसिक नाही बरं का, मानसिक नाही, फिजिकल. आईचं वजन 50 किलो आहे, तर महिला 50 ग्राम. माझं 50 किलो नाही, माझं 52 kgs आहे, विच इज चांगलं आहे. माझं बीएमआयच्या हिशोबाने चांगलं आहे. पण मी का हे सगळं करते, कारण की मला मसल वेट वाढवायचं आहे. मी असं बोलते हा माझं वेट असं आहे, पण असं नाहीये. माझं मास वेट जास्त आहे मसल पेक्षा. मी काय नोटीस केलं माहितीये का यश, नाही हे लो फॅट पनीर ना जास्त कुरकुरीत आहे. टाईट आहे थोडं टाईट आहे, आणि ते थोडंसं चीजी असतं. ओके, हा ते असं होतं. हा, हे कडक आहे. चला, मला वाटतं हा ग्लासातलं पाणी इनफ होईल. पण तुला माहितीये काय, आम्ही नाही म्हणजे मी, तुला बरं वाटावं, पहिल्या दिवस प्रोटीन शेक पिणार म्हणून त्यासाठी मी बर्फ पण आणून ठेवलाय. विचार केला तुला गार स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायला भेटेल. गार टामियन गार. अजून एक चेंज जे आम्ही केलंय, जे गेले 1 वीक और 1.5 वीक केलंय, की आम्ही काहीही वेदर असू दे, बाहेर किती पाऊस पडू दे, आम्ही थंड पाण्याने आंघोळ करतो. त्याने जरा अंगात तरतरी येते. आणि जर रात्री आंघोळ केलं तर मग गरम पाणी थोडंसं. तेच लॉजिक असतं खरं तर. सकाळी तुम्ही उठून जर आंघोळ करताय, जे कधी लोक नाही करत, सकाळी उठून जर तुम्ही आंघोळ करताय तर तुम्ही प्रेफरेबली गार पाण्याने आंघोळ करा. म्हणजे तुम्ही दिवसा तुम्ही असं स्टार्ट होता की येस आय एम रेडी. आणि जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर आंघोळ करताय, जे काही लोक ते पण नाही करत, मग काय मी काही लोकांचं बोलतोय, त्यांच्या स्वतःच बोलतोय, पण बघतोय माझ्याकडे. आणि मी कधी बघितलं भाई, तुम्ही रात्री झोपताना गरम पाण्याने आंघोळ करायची, म्हणजे असं तुमची बॉडी रिलॅक्स होऊन जाते की चलो अब सोने का समय आ चुका है. वाह, समजलं. तर आम्ही हे करायला लागलो. मला ना शेकर मिळत नाही ना, मला कसं भाई माझं आता ह्याच्यात रिॲक्शन बघ नंतर. मी ठेवू का बरे? हा, थँक्यू. खूप लवकर कळालं की माझा हात नाही पोचत आहे. तुझा हात इकडे नाही पोचत? मला असं करावं लागतं. आईला प्रोटीनचं मसल बिसल बॉडी बिडी तर चांगलं. हाईट कशी वाढवशील? हिल घालून फिरत घरी. दाखव आपण पनीर चिला कसं करतो. हे आम्ही आधी पण केलेलं आहे, सो मला माहिती आहे चांगलं लागणार आहे. तर सर्वात पहिले हे एवढं अनियन आणि थोडीशी चिली, टोमॅटो पण टाकायचं होतं पण घरी आता नाहीये, आणि परत टोमॅटोसाठी एवढं टोमॅटो वगैरे करणं कंटाळा आला. जाऊन घेऊन ये ना. सो ह्याच्यामध्ये आता बेसन जाईल. मी इकडे तुमचा भाई बाजूला प्रोटीन बनवतोय. मी बेसनाचं पीठ तेवढंच घेणार आहे जेवढं पनीर आहे. तर मध्ये मस्त ना कोथिंबीर वगैरे पण तुम्ही ऍड करू शकता. आता घरी नाहीये, ते सगळं ना भरून ठेवावं लागेल. काय कोथिंबीर, टोमॅटो. आणि हे बेसन पण दररोज नाही खायचं, हे आपल्या पोटाला गरम पडतं. आणि हे एवढं पनीर जे मी आता ग्रेट केलंय ते जाईल ह्याच्यामध्ये. हे ह्याचं मस्त मिक्स झालं रे, ह्याच्यात लम्स वगैरे काय नाही आले. नाईस. आणि वास एकदा ह्याचा बघ. आता तुला नाही प्रोटीन शेकचा, तुला नाही असा प्रोटीन शेक काय बोलतो, मिल्कशेकचा वास आला तर नाव सांग. एकदा थांब. पिऊ नको. वास येतं, मला नाही आवडत आहे. वास नाही आवडला?
अरे पाण्यामध्ये डायल्यूट केल्यावर स्ट्रॉबेरीचा वास नाही येत. काय खोटाली आहे आता. बर्फ पण तर छान आहे जिजाजी. मला पाणी दे ना ह्याच्यात मिक्स करायला. हा 1 सेकंड, ओनली 1 सेकंड. लोक असतात ना जरा झाडू दे आणि नंतर 2 मिनिटं पण थांबत नाही, लगेच झाडू मारायला चालू करतात. तसं वाला सिस्टम करते माझ्यासोबत. मला नाही कळलं तू काय बडबड. आणि या सगळ्याला तुम्हाला जर काम करवून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्ट्रिक्टली शुगर बंद करावी लागेल. येस. तुम्ही नॅचरल शुगर खाऊ शकतात फ्रॉम फ्रुट्स. जर तुम्हाला खूप जे माझ्याने एवढं लवकर होणार नाही नाही, होणार, पण मी मला सांगते जे खरं आहे. खरं शुगर बंद केली पाहिजे. प्रोसेस्ड शुगर थोडीशी खायला हरकत हे बघ, नाही. मी तुला ह्याची टेस्ट खरं खरं काय ते सांगतो. हा सांग. ह्याची टेस्ट पाणीसारखी लागते, पण पाण्यात स्ट्रॉबेरी टाकल्यासारखंच वाटतंय. हे खूप कमी आर्टिफिशियल वाटतंय, वाटतच नाही आर्टिफिशियल. एकदा हे ग्लास पिऊन टाक का, तुला कळेल मी काय बोलतोय. प्रॉब्लेम काय माहितीये, हिने बाकी प्रोटीन शेक पिले नाहीत की हिला कळायला की हे किती मी चांगलं. हेअर प्रोटीन अरे पियाली. हेअर प्रोटीन खूप वेगळं आहे शिवानी. मला वाटलं, मला कळालं तुला काय मला हे. मला माहितीये तू काय फील करते, पण दिस इज द बेस्ट टेस्टिंग प्रोटीन. हा खूप भाई विचित्र लागतात. डायमंडाइज मी जेव्हा घ्यायचो ना ते म्हणजे मी पिऊ शकते. ते काही काही लोक असतात ना, जे लोकांना पानसटपणा नाही आवडत, तर पानसट आहे. हे बघ दुधात नाहीये, पानसट आहे, कारण की पाण्यातून पितोय. हो, आणि मेजॉरिटी असं पाण्यातूनच पिलेलं बरं आहे. प्लस पॉइंट असा आहे की बर्फ टाकलाय त्याच्यामुळे हे शेक सारखं आणि कूल कूल, आणि कधी मध्ये एकदम गार असेल तर टेस्ट जाणवत नाही. हो तसं आला सीन झाला. आता मी मँगो उघडणार आहे, कारण मी पण पिणार. प्रोटीन पावडर लगेच खराब होतात. हे संपवूया आणि मग मँगो उघडूया. हा ठीक आहे चालेल. खरं तर आम्ही असं डिसाईड केलंय की आम्ही डिनरला सूप वगैरे जास्त प्रिफर करणार इन्स्टेड ऑफ फूड. असं व्हेजिटेबल्स भात भाजी ह्याच्याऐवजी ते पण खाणार, पण कधी कधी. पण जास्त करून असं चिला किंवा मग सूप वगैरे प्रिफर करणार. मला ना बेसनच्या पोळ्यामध्ये चिला वगैरे मध्ये ना ओवा टाकायला खूप आवडतं. हे असं हातात ओवा घ्यायचा. खराब झालाय का? हो ना. हे काय जादू म्हणतात भुकला. ओवा पण हे करून टाकायचा तर वास खूप छान येतो. हा आधी जिमला जायचा असं जास्त अंगावर नाही दुखायचं, म्हणजे तेव्हा तो थोडासा रॉंग. मी आहे ना नाही रॉंग आहे, शाणे रॉंग करत होता. मी काय करायचो, बिल्डिंगच्या जिम मध्ये जायचो आणि सर्किट ट्रेनिंग करायचो. जे मी आधी एकदम फर्स्ट जिम लावलेली ना. मी कधी लावलेली एकदम फर्स्ट जिम? 2013. कसं काय? आपल्या रिलेशनशिपच्या 3 वर्ष आधी. हा तेव्हा आम्ही ती जिम लावलेली 2013ला. तेव्हा मी जिम लावलेली ती. तेव्हा मला जे ट्रेनिंग प्लॅन दिलं ना, सर्किट ट्रेनिंग एव्हरी बॉडी पार्ट दररोजचा, मी तोच खेळायचो म्हणणार तुम्ही आता. मी तोच करायचो केव्हा पण मी आमच्या बिल्डिंग मध्ये जायचो तर माझ्या मसलला ती सवय झालेली. भले मी 1 महिना नंतर जरी करीन ना तरी मला ते दुखायचे नाही मसल. आता घी घेऊया की बटर? घी. पनीर सोबत काहीतरी असं दिसतंय. सांग माझ्या हातात काय आहे? लिंबू. नाही, परत एकदा गेस मार. मॉम डॅड गेस मार. मॉम पॉप गेस मार. मुरंबा. पॉपने बनवलेला मुरंबा गाईज. मी टेस्ट. हा पप्पाने मुरंबा बनवला तो दिलेला. येस, मला हे पण एक डिश आहे जे मला प्रचंड आवडतं. माझ्या आईला पण मुरंबा एवढा आवडायचा. छुंदा, गुजराती लोक छुंदा बोलतात. एवढा आवडायचा आम्हाला ते, बाप रे. आवळ्याचा आहे तो. तो आवळ्याचा मुरंबा आहे. ए यार सॉरी, आंब्याचा आहे. तेच बोललो शाणी. चांगलं आहे. तू हे दाखव चल. एक नंबर लागतोय भाई मुरंबा. बापाला परत बघायला सांग प्लीज यार, प्लीज प्लीज शिवानी. आम्ही आताच संपेल मला वाटतं. ह्याच्यात तुम्ही अजून टोमॅटो राहिलंय आणि कोथिंबीर राहिलंय. हा, कोथिंबीरनी टेस्ट मस्त लागेल ना. तर आता आम्ही हे पटकन बनवून घेतो आणि तुम्हाला टेस्ट दाखवतो. आणि तोपर्यंत तुम्ही मुरंबा खातो थोडाफार. येस, टेस्ट. आणि आम्ही सॉस पण आज वेगळा जरा मागवला. ह्याच्यामध्ये नो शुगर सॉस आहे. काय माहिती, मला खरं नाही वाटत बट ठीक आहे. खूप गरम आहे. अंड्यासारखं लागतंय. कधी कधी पनीर भुर्जी वगैरे लागते अंड्यासारखी. पण अमेझिंग लागतंय रे. पण मस्त लागतंय. एक नंबर लागतं. हे खाऊन बघा की.
हा ना, एक नंबर लागतंय ना, अंड्यासारखं लागतं थोडं थोडं, पण छान लागतंय खूप, मला खूप आवडलं. गरमच छान लागतं, तिखट झालं. नाईस. काकडी खूप छान आहे. काकडी ऍक्च्युली छान आहे. मी कापता कापता थोडी 1-2 खाऊन बघितल्या, खूप अमेझिंग लागते. कडू काकडी असली ना की वांदे होतात बाई, वांदे होऊन जातात. तर आमचा हा लास्ट मील आहे. काकडी आणि गाजर जास्त नाही कापलेत, थोडेसेच कापलेत, कारण मला ऍक्च्युली फुल वाटतंय. तुला फुल वाटतंय का? मला वाटलं तूच खात होतास. तुझ्या वाटणीचं मी कधी खाल्लं बाई? मला ऍक्च्युली फुल का वाटतं माहित नाही, मला काल पण फुल वाटत होतं, मला आज पण जरा फुल वाटतं, पण ठीक आहे. एकत्र काय खाते? तसं एकत्र खाऊन बघता ना, काहीतरी वेगळा फ्रूटची टेस्ट येते, ट्राय करत होते. येते का पण? हा केले वेस्ट, एक काकडी एक गाजर वेस्ट केलं, एकत्रच जाणार ना पोटात. अरे टेस्ट वेस्ट केली ना. काकडी ओव्हर पावर, सॉरी गाजर ओव्हर पावर, गाजर पण गडगड आहे, छान आहे. मित्रांनो, काल रात्री शिवानीला बरं नव्हतं म्हणून आम्ही व्हिडिओ एंड करू शकलो नाही आणि ती झोपून गेली. आणि आता पण तिला ते थोडी कणकण काल रात्रीपासून चालू म्हणून आम्हाला व्हिडिओ एंड नाही करता आली. तर मग विचार केला मी आत्ता उठून स्वतःच एंड करीन. तर मग आत्ता मी व्हिडिओ एंड करायला आलो आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि आम्हाला सांगा की आम्ही अजून काय करू शकतो. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.